जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या धना मेथीचा लिलाव या ठिकाणी होत असतो। आपण पाहतोय हे 13 एकर क्षेत्र आहे। या ठिकाणी 5 ते 6 शेड जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून लाकडी बांबूंचं केलं होतं। एक कागद टाकलेलं शेड पूर्ण आता संचालक मंडळ नेमका निर्णय काय घेते माहीत नाही, परंतु या ठिकाणी परत अशा प्रकारचं लाकडी शेड करण्यापेक्षा जर पत्र्याचं शेड केलं तर ते उपयुक्त होईल। अर्थात मोठं पत्र्याचं शेड करणं आणि त्याच्यानंतर पुन्हा वादळी पाऊस झाला तर पुन्हा दुर्घटना होऊ शकते। कायमस्वरूपी या ठिकाणी उपाययोजना करणं अपेक्षित आहे। हे 13 एकर क्षेत्र आहे, भरपूर मोठं आहे। सध्या ज्या ठिकाणी धना मेथीचा लिलाव होतो त्याच ठिकाणी दुपारी 2 वाजता तरकारी भाजीपाल्याचा लिलाव होतो। सकाळी 7 ते नंतर जोपर्यंत सुरू राहील पर तोपर्यंत टोमॅटोचा लिलाव होतो। तिथे जागा कमी पडते। मार्केट कमिटीने जे नव्याने 10 एकर जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा आता काहीतरी मार्केट कमिटीने व्यवसाय सुरू करणं गरजेचं आहे। परंतु तुर्त या ठिकाणी जे 13 एकर क्षेत्र आहे आपण पाठीमागं पाहतोय हे सगळे बांबू पडलेले तसेच अद्याप दिसत आहेत, परंतु गोळा करण्याचं काम सुरू आहे। त्याच्यावरची ती ताडपत्री त्यांनी काढून ठेवलेली आहे। मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं असल्यामुळे आणि संचालक मंडळ सुद्धा शेतकरी हिताचा नेहमी निर्णय घेत असतात। हे सगळे बांबू कदाचित लिलावामध्ये विक्री होतील। 38 लाख रुपये यासाठी खर्च आला होता। आता त्याच्यामध्ये नुकसान फारसं होणार नाही, 7-8 लाख रुपयाचं कदाचित नुकसान होऊ शकतं, परंतु मार्केट कमिटीच्या दृष्टीने तेवढं का होईना नुकसान तसं खूप आहे। सभापती संजयराव काळे या ठिकाणी आता आपण नेमकं काय करणार आहोत, पुन्हा शेड इथं उभं करणार की पर्यायी सध्या ज्या ठिकाणी आपण धना मेथीचा लिलाव हलवलेला आहे तिथंच घेणार हे सुद्धा कळणं अपेक्षित आहे। या ठिकाणच्या सध्या जे काही इथं प्लॅनिंग चालू आहे ते आपण पाहतोय, परंतु पावसाळ्यामध्ये इथे धना मेथीचा लिलाव करणं शक्य नाही। शेतकरी बांधवांनो, आता जुन्या ठिकाणी जो धना मेथी शेपू कांद्याची पात यांचा जो लिलाव होतोय, वाहन सावकाश चालवा। पावसाळी वातावरण आहे, वाहन स्लिप होण्याची दाट शक्यता आहे। चालक मंडळीनो स्वतःची काळजी घ्या। सभापती महोदय, लवकर इथं काय उपाययोजना करता येईल त्याबाबत देखील नियोजन करा। सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।